आज दिल्लीमध्ये शरद पवारांच्या 8ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि राजकीय चर्चांना सुरुवात झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात 8ही खासदार सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात पोहोचले। 20 मिनिटांनंतर ही बैठक संपली। संसदेत सुरू असलेला गदारोळ, त्याच वेळेला महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी सरकारकडनं मोर्चे बांधणी सुरू झालेली असतानाच दिल्लीत झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आणि विशेष म्हणजे अवघ्या 25 दिवसात सुप्रिया सुळेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतची ही चौथी भेट घेतली आहे। 15 जुलैला सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत डिलिमिटेशन बाबत दक्षिणेसह प्रादेशिक राज्यांची बाजू मांडली। तर 22 जुलैला शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि कृषी सिंचनाच्या प्रश्नांवरती चर्चा केली। तर 27 जुलैला सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा अमित शहांची भेट घेतलेली आणि याच मालिकेत आज सगळ्या खासदारांसोबत सुळेंनी पुन्हा एकदा मोदींची भेट घेतली आहे। आणि भेटीपाठीमागचं कारण काय सांगितलं तुम्ही ऐका। आमच्या लोकसभा क्षेत्रातील विविध कामांसंदर्भात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेतली। त्यात दिबा पाटील साहेबांचा विषय होता। मागच्या वर्षीचा पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, माझ्या जिल्ह्यात मिळाला नाही, बऱ्याच जिल्ह्यात मिळाला नाही आणि अतिवृष्टीचं सुद्धा अनुदान मिळालं नाही। या 2-3 मुद्द्यावर घेऊन आम्ही त्यांना भेटतोय। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही सुद्धा मागणी पंतप्रधानांसमोर ठेवण्यात आली। आपण देशाचं भविष्य म्हणून ज्या युवकांकडे पाहतो, त्या युवकांचा आक्रोश, बेरोजगारांचे प्रश्न, हे प्रश्न आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हे प्रश्न घेऊन आम्ही आज या ठिकाणी भेटणार आहे। कृष्णा भीमा स्थिरीकरण, कृष्णा भीमा नदी जोड प्रकल्प या विषयावरती पंतप्रधानांना बोलणार आहे। एकूणच 8ही जे खासदार आहेत या प्रत्येकाच्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत, गेले अनेक दिवस हाऊस चालत नसल्यामुळे हाऊसच्या म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे मुद्दे मांडता येत नाहीत, या मुद्द्यासंदर्भात माननीय पंतप्रधानांकडे आम्ही आमची जी समस्या आहे ती मांडली। तर तुम्ही आत्ताच ऐकलत की खासदार भेटीबाबत काय म्हणाले। मतदारसंघातली प्रलंबित विकास कामं, राज्यातली पाणी टंचाई, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर लोकहिताचे प्रश्न वगैरे वगैरे। पण काय आहे ना, जेव्हा अशी भेट होते तेव्हा 2 प्रश्न निश्चितच उपस्थित होतात। पहिला प्रश्न, शरद पवारांचा पक्ष भाजपच्या आघाडीमध्ये NDA मध्ये सामील होणार का? आणि दुसरा, डिलिमिटेशन विधेयकावरती शरद पवारांनी गेल्या वेळेला केलेला विरोध यावेळी सुद्धा कायम राहणार का? तर त्यावरती सुद्धा पवारांच्याच खासदारांनी अगदी स्पष्टपणे उत्तर दिलंय। हे बघा, आज तरी माझ्याकडे माझ्या पक्षाचं विजन मला माहीत आहे। त्याच्यामुळे माझा पक्ष, माझं नेतृत्व, आम्ही अपोजिशनच्या पूर्ण बाकावर बसून काम करत आहोत आणि 99% आम्ही अपोजिशनच्या बाकावर बसूनच काम करू असं मला आज तरी वाटतंय। त्याच्यात कुठलीही शंका कोणी घेऊ नये। NDAमध्ये जाण्यासंदर्भात जो NCPची चर्चा आहे त्याविषयी काय वाटतं? हे फक्त आम्ही माध्यमातूनच ऐकतो। आमचं 8ही खासदारात या बाबतीत कधीच चर्चा नाही। तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच NDA मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। नाही, NDAचा काही विषय नाही आणि डिलिमिटेशनचाही काही विषय नाही। फक्त आमच्या लोकसभा क्षेत्रातील जे विषय होते, समस्या होत्या, त्यांच्याविषयी माननीय पंतप्रधान मोदींशी आमची चर्चा आहे। आता शरद पवारांची राष्ट्रवादी आज घडीला जरी विरोधामध्ये असली तरी त्यांच्या भूमिकांमुळे वेळोवेळी पंतप्रधान मोदींना फायदा झाल्याचा इतिहास सुद्धा आहे। नरेंद्र मोदी आणि शरद पवार दोघांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या, पक्ष वेगळे आणि राजकीय भूमिका सुद्धा अनेकदा परस्पर विरोधी राहिल्यात। मात्र जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींवरती विरोधकांकडून मोठे राजकीय हल्ले झाले त्यावेळेला शरद पवारांची भूमिका अनेकदा काँग्रेस, शिवसेना किंवा इतर विरोधी पक्षांपेक्षा कायमच वेगळी राहिली आहे आणि त्याचा थेट फायदा मोदींना झाल्याचं देशानं पाहिलंय।
पाहूया दोघांच्या याच इतिहासाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातले सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार, दोघांच्या राजकीय विचारधारा परस्पर विरोधी, पण दोघांमधलं नातं राजकीय गुरु शिष्याचं असल्याचं पंतप्रधान मोदी सांगतात. सार्वजनिक जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है, बहुत बड़ी विरासत है. मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं. मैं गुजरात का मुख्यमंत्री था. वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं. मोदींच्या या वक्तव्याला दशक होत आलंय, पण खरं पाहिलं तर मोदी पवारांचं नातं 3 दशकांहून जास्त जुनं. जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा शरद पवार केंद्रात मंत्री होते. तेव्हापासून दोघांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि हे वारंवार देशानं पाहिलं. इतकंच नाही तर ज्या ज्या वेळेला देशातला विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणत असे त्यापैकी बहुतांश वेळेला शरद पवार मोदींच्या मदतीला धावून जातात. ज्यावेळी 2014च्या निकालाच्या वेळी ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं एक निकाल दिला आणि गुजरातची जी दंगल होती त्या सगळ्या जबाबदारीतनं नरेंद्र मोदी यांना मुक्त केलं, पण त्यावेळी शरद पवारने असं स्टेटमेंट केलं होतं की आता त्यांना सुप्रीम कोर्टानं क्लीन चिट दिली, त्यामुळं आपण आता तो विषय बाजूला ठेवूया वगैरे. ही पहिली गोष्ट होती. 2014 साली पवारांनी केलेल्या याच विधानानं मोदींवरचा सर्वात मोठा आरोप राजकारणातून तर दूर गेला होता. यानंतर किती वेळा शरद पवारांनी मोदींची मदत केली आहे तेही पाहूया. साल 2018 विषय राफेल खरेदीवरून विरोधकांनी मोदींना घेरलं. पवारांची भूमिका मोदींच्या हेतूवर शंका नसल्याचं सांगत विरोधकांची गोची केली. साल 2020 विषय गलवान संघर्षावरून मोदींची कोंडी. पवारांची भूमिका 1962च्या युद्धाचा उल्लेख करत विरोधकांची हवाच काढली. साल 2023 विषय मोदींच्या डिग्रीवरून विरोधक आक्रमक. पवारांची भूमिका हा विषय नॉन इश्यू असल्याचं पवारांचं विधान. साल 2026 विषय मोदींचं वय 75 वर्ष झाल्यानं विरोधकांनी निवृत्तीचे सल्ले दिले. पवारांची भूमिका मी थांबलो नाही तर त्यांनी का थांबावं असं विधान. साल 2026 विषय बचतीचं आवाहन करत मोदी परदेशात, विरोधकांनी घेरलं. पवारांची भूमिका मोदी परदेशात भारताची पत वाढवतात असं पवारांचं विधान. यानंतर अगदी नुकत्याच झालेल्या दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावेळीही पंतप्रधान मोदींना 12 वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रोषाचा सामना करावा लागत होता. तेव्हाही शरद पवारांनी मोदींची भेट घेतली, त्यातून एक राजकीय संदेशही देण्याचा प्रयत्न केला. सर्व विरोधी पक्ष मोदींच्यापासून अंतर राखत असताना ऐन या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी शरद पवार मोदींच्याकडे जातात आणि नंतर त्यावेळी मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात निवेदनं देतात. स्वाभाविक आहे, शरद पवारांनी जे निवेदन दिलं होतं त्यातले मुद्दे महत्त्वाचे होते, पण ती वेळ चुकलेली होती. त्यावेळीसुद्धा मी स्वतंत्रपणे नमूद केलेलं होतं आणि आतासुद्धा ते सांगावं लागतं. मला वाटतं हे शरद पवार वेळोवेळी मोदींच्या अडचणीच्या काळात त्यांना उपयोगी ठरत आले आहेत, त्यांना मदत करत आले आहेत. मोदींना सत्तेतून दूर करण्यासाठी पवारांनीही काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीची स्थापना केली. राज्यातही भाजप विरोधातील मवियाचे मुख्य मार्गदर्शक हे शरद पवारच आहे. असं असतानाही जेव्हा आज घडीला देशात जैन झींमध्ये सरकार विरोधात रोष आहे, संसदेतही विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सरकार कोंडीत सापडलंय, अशा वेळी पवारांचे 8 खासदार मोदींच्या भेटीला जातात. या भेटीत काय होतं यापेक्षाही ही भेट होते, त्यातून मित्रांसह शत्रूंनाही मोठा राजकीय संदेश देण्यात आलाय हे नक्की. यालाच म्हणतात पॉवर पॉलिटिक्स. शिशुपाल कदमसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. तर नरेंद्र मोदी आणि शरद पवारांच्या संबंधांकडे केवळ गुरु शिष्याचं नातं किंवा राजकीय मैत्री म्हणून पाहणं पुरेसं ठरत नाही. हे नातं भारतीय राजकारणातील व्यावहारिकता, संवाद आणि भविष्यातले पर्याय खुले ठेवण्याच्या राजकारणाचं उदाहरण मानलं जाऊ शकतं. मोदींवरती विरोधकांचा हल्ला झाला की पवारांची भूमिका अनेकदा वेगळी का असते हा प्रश्न त्यामुळे कायम राहणार आहे.
पण त्याहून मोठा प्रश्न असा आहे की या राजकीय संवादाचा भविष्यात महाराष्ट्रातल्या सत्ता समीकरणांवरती परिणाम होणार आहे का? आणि हे अर्थातच आपल्याला लवकरच कळेल.